प्राप्त लक्ष्मी स्थिर भव लक्ष्मी माता देवताभ्यो नमः हरि ओम लक्ष्मी माता देवताभ्यो नमः हरि ओम हिरण्यवर्णम हरिणे थोड्यामि हिरण्मयी लक्ष्मी जात वेदो तामाहो जात वेदो लक्ष्मी अनपगामिनं यशा हिरण्यम गाव दाशविंदेयम. रुक्मिणीचा लाडका पंढरीचा विठू सावळा प्रियंकाचं नाव घेतो छत्रपती शिवरायांचा मावळा. नमस्कार मंडळी. तर सकाळी 5 वाजता उठलोय आणि तयारीला लागलो. तर आता 8 वाजले सकाळचे, अजून तयारी चालू आहे. पण वातावरण असं खराब झालेलं आहे, पाऊस येतोय, ढगाळ वातावरण झालेलं आहे. आज कसं होईल, काय मॅनेज होईल ते आपण बघूच पुढे हळूहळू आपल्या ब्लॉगमध्ये बघणार आहे. तर सकाळी सगळे उठून तयारी चालू आहे. बाथरूम वगैरे सगळं फुल होतं. आज काय सांगायचं, लग्नाचं घर म्हटलं की सगळं इकडं तिकडे हलतं सगळं. तर त्याच्यामुळे आता आपले फोटोग्राफर मित्र आले आहेत सगळे, तर बाहेर थांबलेले आहेत. आता इथं थोडंसं शूट करायचं आणि डायरेक्ट आपण आता हॉलवरती जाणार. तयारी सगळी झाली आहे. लग्नाचं घर म्हटल्यावरती थोडंफार काहीतरी मिस होतंच. अशा काही गोष्टी अजून झालेल्या नाही आहेत, पण होऊ नये. ही हातावरची मेहंदी बघताय तुम्ही, ही मेहंदी काढली काल रात्री मी. ह्या मेहंदीचं काही शूट नाही करू शकलो, पण बघा इथं मेहंदी मस्त रंगली आहे, आता भारी दिसते. इकडे पण अशी थोडीशी काढली. नवरदेव मला एकदम वेगळंच वाटतं हे असं मेहंदी वगैरे. काय आता चालायचं. हे सगळे माझे भाऊ आहेत. आज तुम्हाला जे सगळे पोरं बघायला भेटतील, सगळे आपले भाऊ बघायला भेटतील तुम्हाला. सगळे छोटे भाऊ आहेत. हे आमच्या 2 कलवरी आहेत आज माझ्या. ही छोटी बहीण आहे माझी, ही एक छोटी बहीण आहे, मावशीची मुलगी आहे. आणि बांगड्या भरायचा कार्यक्रम आत्ता करताय, हे अगोदर करायला पाहिजे होतं. फोन करा, लवकर निघायचं आपल्याला. असे अर्धे थोडं इकडं इकडं रे. हां आठ म्हणता 9 वाजलेत. फायनली सगळी तयारी झाली. आपण खाली आलो आहे पार्किंगमध्ये आणि आपल्या सगळ्या गाड्या वगैरे आल्यात. आता आपण सगळं पॅक करून निघतोय आपल्या सेंटोसा रिसॉर्टवरती. ॲक्च्युली रावेतला आपलं माझं लग्न आहे. रावेत मुंबई पुणे हायवेला सेंटोसा रिसॉर्टवरती. अर्ध्या तासामध्ये आपण इथे पोहोचू. नवरी तिकडे पोहोचली आहे आणि मग ते किती उशीर झाला आहे. नेहमी उशीर तिला होतं, यावेळेस मला उशीरले झालेलं आहे. म्हणता 11 वाजले. आता फ्रेश होतोय आम्ही तिकडे हॉटेलवरती. एवढा लेट झालेला आहे. अजून एका मुलीचं मेकअप चालू आहे.
थोडं तुम्हाला दिसलं जातं है ना. सगळेजण एक्साइटेड असतील की मुलगी कोण आहे वगैरे. तुम्ही बघितली नाही आतापर्यंत, आपण आतापर्यंत कधी कॅमेरावरती दाखवलं पण नाही. आज तुम्ही बघाच आता थोड्या वेळात. नवरी मुलीचा मेकअप झालाय आणि नवरी बाहेर गेली, थोडं फोटोशूट चालू आहे. आणि हे बघा नवरदेवाला पण मेकअप. मला असं पांढरं झाल्यासारखं वाटते. ठीक आहे, कधी केलं नाही मेकअप, नवीन एक्सपिरियन्स आहे सगळा. आणि आमचे मेकअप आर्टिस्ट थँक्यू सो मच. आता हा पहिला मेकअप आहे. अजून सुद्धा मी पूजेमध्ये पोहोचलो नाही आहे आणि लेट झालाय. आता नवरीच्या रूममधनं मी माझ्या रूममध्ये आलोय आणि इथं बघते आमच्या दीदीचाच मेकअप चालू आहे. पूनम मॅडम आलेत आपल्या ब्लॉगमध्ये. हो बापरे, सगळ्या मुलींमध्ये नवरदेवची रूम वाटते का तुम्हाला? ही सगळ्या पुरी भरल्यात राव. काय मी जातो बाहेर, जाऊ त्याचा ना. इथे बघायचं मी का बस एवढं जवळ स्माईल असू दे पण तशीच. काय अरे काय झालं? पुढे चालत राहा दोघे पण. ओके, तसंच थांबायचं. तिथेच थांबा. बॅक साईडला वळा माझ्याकडे. हे बघ, तुझं नोज आहे ना, तिथं गालं येतात झालं. हां, अरे तुझं रे बाळा. अरे किती आता आपला कार्यक्रम चालू होणार आहे एंगेजमेंटचा. तर आता सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत. पाठीमागे नवरी थांबलेली आहे, हसती पाठीमागे. मी ब्लॉग बनवते. मजा येते, जाम एक्सायटेड आहे. आपला हा आता पहिलंच फंक्शन आहे, आता चालू होतं. नवरी काही काय केक त्यांना ठेवायला लावला. आज ब्लॉग बनवलं थोडंसं ऑकवर्ड वाटतं आहे, कारण की नवरीकडचे पाहुणेत सगळे आणि आमच्या पाहुण्यात तर काही प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे टेन्शन नाही आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण नवरीचे पाहुणे थोडेसे बघूया, करूया मॅनेज आपण. माझा भाऊ समोरनं कॅमेरा धरतो आहे. आपला ब्लॉग होणार आहे आज चांगलाच.
तर मित्रांनो पूजा झालेली आहे आणि आता हा आपला दुसरा टचअप चालू आहे, म्हणजे मेकअप चालू आहे. आता आपण रिंग एक्सचेंज करणार आहे, एंगेजमेंटला जाणार आहे. बाकी आता इथे सगळेजण आपले मित्रपरिवार सगळे इकडे बसले, सगळे पूर्ण नवरदेवची रूम भरलेली आहे. भारी फील येतो जरा, काहीतरी वेगळं असतं. नवरदेव झाल्यावरती जरा वेगळा फील येतो खरंच. झाल्यावरती कळेल तुम्हाला पण. फायनली एंगेजमेंटची तयारी झालेली आहे. तू आता करतोय ब्लॉग. मग अरे चालू आहे माझा ब्लॉग कंटिन्यू. मी तर तुला पाहिलंच नाही बोलताय. काय चालू आहे माझं बोलणं कंटिन्यू. बघताय मित्रांनो, आताच बघा, आतापर्यंत आपण कॅमेरावरती दाखवलं नव्हतं आपल्या नवरीला आणि आता एंगेजमेंटची तयारी चालू आहे. मेकअप वगैरे झालं आहे, आता फोटोशूट करायचं आहे. बाकी मग आपण आता स्टेजवरती तिकडे भेटूयास. सारी खेड़ लकीरा दी गड्डिया स्टेशन ते अख पिछ गई वीरा दी गड्डिया स्टेशन ते जिता कुकड़ बने रहते जिता कुकड़ बने दुपट्टे वाले मुंडा सदके तेरे ते काशनी दुपट्टे वाले मुंडा सदके तेरे ते तर आपल्या एवढ्या आता लुक चेंज झाले. आता हा सगळ्यात लास्टचा लुक आहे आपला पूर्ण. आता जो लुक केला आपण हा अर्धा लुक आहे, पूर्ण पेशवा लुक करतो मी. आणि आता हा पूर्ण लुक केल्यावरती बघा
चला चला काही झाली लवकर चला उशीर झालाय लवकर रेडी चला हा घेतो 2 मिनिटं काका. चलो चलो ह्या उचलून घ्यायचं जगदीश दादाला बोलावं लागेल. ये तू ये मी करतो. हे हळू कॅमेरा पकड कॅमेरा सौरभ हे बघ कसला दिसतोय बघ. की मानव धर्म हाच शासनाची सर्वश्रेष्ठ आहे आणि आपण देव सर्वांमध्ये पाहायचा आहे. शासनाजी आम्हाला हेच दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे शासनाजी हा पूर्ण परिवार शासनाजी हा नवरदेवाला आणि नवरीला शासनाची खूप खूप अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या संतांच्या भूमीमध्ये म्हणजे पुण्यनगरीमध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सैनिक, शेतकरी, पोलीस
सूर्यास्तकाळ मंगलम सुमंगल सातान सरेवरम रंगरे तारारंगरे. त्यांच्याकडे बघ किती मस्त स्कोर कर त्यांच्याकडून एक चौकान लेकर बघायला पटकन बघायला. मुक्याने बोलले गीत ते जाहले स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशमगाठी जुळून येते रेशमगाठी आपुल्या मुक्याने बोलले गीत ते जाहले स्वप्न साकारले पहाटे पाहिले. ओम सोमाय नमः स्वाहा इदं मम. हा पाठवा. ओम सोमाय नमः स्वाहा इदं मम. ओम सोमाय नमः स्वाहा इदं मम. अग्निदेवताय नमः स्वाहा. ओम अग्निदेवताय नमः स्वाहा. ओम अग्निदेवताय नमः स्वाहा. द्वितीय सप्तपदी देवताय नमः. चार पावले झाल्यानंतर आता माझी सप्तपदी हो. ऑफिशियली बायको नवरा बायको म्हणतो आम्ही आता. कसं वाटतं तुला? छान वाटतंय जसं मनासारखं झालं म्हणून खूप छान वाटतं. अरे बापरे, मनासारखं झालं, खूप छान वाटतंय. आणि आपल्या ऑडियन्सला दाखवायची तर आपली नवरी बघून घ्या. आणि कशी वाटली तुम्हाला नवरी आणि कसा वाटला हा जोडा कमेंट करा नक्कीच आपल्या चॅनलवरती. नाही टॉर्च लाईट नाही.
फुलं नाही गेले येता आता घ्यायचं दोघं कोण आधी एका खाली ठेवा तिथे राईट हा इकडे ठेवा थोडं सरकून ठेवा मध्ये नका ठेवू. मिडलाच असताना सगळं सांडलं उखाणा तरी घ्यायला होता उखाणा घ्या. उखाणा घ्या त्याशिवाय नाही उखाणा घ्या आम्ही ऐकलंच नाही फक्त बालाजी ऐकलंय मीरा हेल्प छान घे नाव शास्त्र श्री विष्णूच्या मस्तकावर नेहमी असतो शीश. श्री विष्णूच्या मस्तकावर नेहमी असतो शीश. बालाजी रावांचं नाव घेऊन करते ग्रहप्रवेश. मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट. प्रियंका बरोबर बांधली जीवनाची गाठ. आता ह्याच्यामध्ये दोन्ही पाय तुझे जवळ ठेव काय आणि असं देवऱ्याकडे पहिला राईट राईट हळू आई आई हा ते घसरेल इधर असं धर ना काय सौरभ तर फायनली मित्रांनो तुमच्या भावाचं लग्न झालेलं आहे आणि लास्ट मोमेंट होती आपली. सगळं आता फोटोशूट वगैरे झाले, सगळं फायनली सगळं डन. आता कुठं थोडं शांत झालं नाही तर सकाळपासून आम्ही धावपळ करत होतो. सकाळी एंगेजमेंट, हळदी, लग्न या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे ना खूप धावपळ झाली. आणि आज कसं वाटते फायनली? थोडं दमले पण आहे बट छान वाटतं फायनली. अरे तुला नवरी होऊन कसं वाटते ते सांग. छान एकदम शब्द दोस्तांना बयान करतो. अरे बापरे. आणि हा जो लुक करण्याचा मागचा जो उद्देश होता ना हा प्रियंकानेच हे केलेला आहे. म्हणजे सगळं काही असं मॅनेज केलं होतं आम्ही सगळ्या गोष्टी. तर ठीक आहे. तर आपला हा व्हिडिओ आता आपल्याला घरी जायचं आहे. तर आपला हा व्हिडिओ मी आता इथंच संपवते. तुम्हाला कसं वाटलं आपल्या लग्नाचा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला आणि आपली नवरी कशी वाटली आणि माझा लुक कसा वाटला हे तुम्ही आपल्या कमेंट सांगा. दोघांचा लुक सांगा आपल्या व्हिडिओवरती कमेंट करा नक्कीच. आणि चला तर इथंच आपण ब्लॉग संपवतो आहे. व्हिडिओ आपण लवकरच पुढच्या एखाद्या नवीन गडावरती नवीन ट्रेकवरती. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.